चा निकाल लागल्यानंतर आता 11वी प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे। शहरासह ग्रामीण भागामध्ये 11वीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे। मात्र या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अनेक अडचणी येत असल्याने विद्यार्थी आणि पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। दरम्यान ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करू असं शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी म्हटलंय। गेल्या 3 दिवसांपासून ही प्रोसिजर करत आहे आणि नेटवर्क प्रॉब्लेम आहे। भरपूरशा गोष्टींमुळे माझी ती ऍडमिशनची जी प्रोसिजर आहे ती कम्प्लीटली होत नाहीये। या ऑनलाईन प्रकरणामुळे खूपच त्रास होऊन राहिला आहे मलाही आणि माझ्या आईबाबांनाही। 11वी प्रवेशाच्या प्रयत्नात असलेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या प्रतिक्रिया। 11वीच्या ऑनलाईन प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणींबाबत त्यांनी तक्रारींचा पाढा वाचलाय। राज्य शिक्षण मंडळानं यंदा पहिल्यांदाच मे महिन्यातच 10वीचे निकाल लावले। 13 मेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांची प्रवेशाची लगबग सुरू झाली। 21 मे पासून विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू होणार होती। मात्र 11वी ऑनलाईन प्रवेशासाठी वेबसाईटमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या आणि या प्रवेश प्रक्रियेचा श्रीगणेशा 26 मे पासून झाला। पण सध्या ऑनलाईन प्रवेशासाठी तांत्रिक अडचणींचा सामना विद्यार्थी आणि पालकांना करावा लागतोय। मला हे 3-3, 4-4 दिवस जर असे लागत असतील, कारण मी हे पर्सनली ऍडमिशन करून बघत होते ऑनलाईन मध्ये, पण मला खूप प्रॉब्लेम्स गेले म्हणून आज मी कॉलेजला व्हिजिट केली की म्हटलं मला इथले सर जे आहेत ते मला सहकार्य करतील। पण ऍक्च्युअली त्यांना पण तोच इश्यू येत आहे की त्यांचे कॉलेजेस सिलेक्ट होत नाही, त्यांनाही एकेका विद्यार्थ्यांचं करायला 2 ते 3 तास लागत आहेत। म्हणजे हा एक विद्यार्थ्यांना पण म्हणजे खूप मानसिक त्रास होतोय आणि त्यामुळे पॅरेंट्सला पण खूप मानसिक त्रास होतोय। या ऑनलाईन प्रकरणामुळे खूपच त्रास होऊन राहिला आहे मलाही आणि माझ्या आईबाबांनाही। तर माझी हीच विनंती आहे की ही ऑफलाईन प्रक्रिया थोडं हे करून ऑफलाईन कडे जास्ती लक्ष द्या। ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेशाची अडचण तर शहरी मुलांपेक्षाही जास्त आहे। गावाकडे इंटरनेट डाऊन असण्यासोबतच लाईटचाही लपंडाव सुरू असतो। त्यामुळे सध्या जिथे अडचणी असतील तिथे ऑफलाईन पद्धत सुरू करावी अशी मागणी जोर धरतीये। ऑनलाईन प्रवेश बंद करायला पाहिजे आणि ते डॉक्युमेंट ते काढायला बी टाइम लागत आहे। बाकीचे सर्टिफिकेट सुद्धा भेटत नाही भेटत। आम्ही झाले 10 दिवस डॉक्युमेंट टाकलेला आहे काढायला, ते डॉक्युमेंट आणखीन आलेले नाही आणि आम्हाला ते डॉक्युमेंट कोणचे लागते ते पण माहित नाही। मागच्या वेळेस जी पद्धत चालू होती महाराष्ट्रामध्ये सर्व कॉलेजला ऑफलाईन प्रवेश पद्धती, ती सोयीस्कर होती आणि खेड्यामध्ये बऱ्याचशा पालकाला संभ्रम आहे की काय काय डॉक्युमेंट त्यांना ऍडमिशनसाठी लागतात ऑनलाईन करण्यासाठी। तर ऑफलाईन पद्धतच सर्व विद्यार्थ्यांना मान्य आहे। आताच्या घडीला 6 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश त्या ठिकाणी निर्विघ्नपणे प्रक्रिया संपन्न केलेली आहे। तरी पण काही ठिकाणी थोडं टेक्निकल एरर येत आहेत, त्याच्यामध्ये पण आम्ही दुरुस्ती करतो आहोत। सध्याचे युग डिजिटलायझेशनचं आहे, त्यामुळे ऑनलाईन प्रक्रिया राबवण्याचा निर्णय योग्य जरी असला तरी त्यासाठी शिक्षण खात्यानं पुरेशी तयारी केली आहे का हा सवालही उपस्थित झालाय। पहिल्या फेरीची प्रत्यक्ष नोंदणी, पर्याय नोंदणीची प्रक्रिया ही 3 जून पर्यंत सुरू असेल। त्यामुळे आता लवकरात लवकर ग्रामीण आणि शहरी भागात सुरळीत प्रवेश प्रक्रियेसाठी उपाययोजनांची गरज व्यक्त होतीये। हैदर शेखसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर।